हे बघा गाईज, प्राचीन कोकण. आतमध्ये 500 वर्षापूर्वीचा कोकणी खेडं कसं होतं ना, त्याची प्रतिकृती बनवली आहे. होय महाराज. ओम नमः शिवाय. मस्त. हे बघा गाईज, प्राचीन कोकण. तर बघूया काय एंट्री फी वगैरे आहे का. बघा इथे आलात की एंट्री काउंटर आहे. एंट्रीला काउंटर आहे इकडे. इथे आपण चौकशी करूया किती तिकीट आहे. किती आहे तिकीट? किती रुपये? 50 रुपये तिकीट आहे प्रत्येकी. आतमध्ये 500 वर्षापूर्वीचा कोकणी खेडं कसं होतं ना, त्याची प्रतिकृती बनवली आहे. त्यांची समाजरचना, ग्रामरचना, व्यवसाय, वेशभूषा तयार केली आहे. त्याचबरोबर आयुर्वेदिक वनस्पती आहे, नक्षत्र बाग आहे, जलदुर्ग प्रदर्शन आणि शंखांचं प्रदर्शन आहे. 3.5 एकरचा पूर्ण एरिया, फिरायला 1 तास लागेल आतमध्ये. आणि गाईड सोबत फिरायचं असतं. गाईडचा कुठलाही चार्ज नाही, मात्र गाईड कंपल्सरी आहे. फक्त 10 मिनिटं थांबवतो. ग्रुप जॉईन करून गाईड दिला जातो. 3 वर्षावरील सर्वांना सेम तिकीट 50 आहे. आणि मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढणार असाल तर वेगळा चार्ज, तसा 50 रुपये आहे. मोबाईलचा चार्ज. फक्त लास्ट पॉईंटला एका हॉलमध्ये शंख प्रदर्शनमध्ये अलाउड नाहीये फोटो काढायला, बाकी पूर्ण म्युझियममध्ये काढू शकतो. आपल्याला थोडा वेळ वेट करायला सांगितलं आहे, कारण इकडे गाईड असतात ना, तर ते एकत्र ग्रुप टूर देतात. यांची मूवी बघूया एक. गुजरात से होकर केरल तक की पूरी लंबाई में फैला, परंतु संग्रह और सत्य में सबसे ज्यादा देश हम सब भारतवासियों का भोगन नारियल के पेड़, जमीनी आम के बाग, पहाड़ों के किनारों पर दर्शाते हैं, लहलहाते हुए पहाड़ों से चढ़ते हुए प्रचंड तर आम्ही जातोय प्राचीन कोकणच्या टूरसाठी. पूजा प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसोर्स निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इकडे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर बोर्ड लावलाय प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार. एक्झिट करताना तुम्ही तो बोर्ड बघू शकता. इकडे हा पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळाला पवित्र मानतो. तसेच त्याला दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहेत. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला. हा ज्यावेळी बांधला गेला त्यावेळी पिंपळासह लावण्यात आले. म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. त्या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये त्या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. त्या कवितेत कवींनी निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे. त्या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा आहे. गुहा या काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, तर गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. तर इथून पुढे पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची ग्रामरचना, समाजरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या, त्या पुढे पाहणार आहोत. गुहेतून येताना काकून या. ज्यांच्याकडे कॅमेरा तिकीट आहे त्यांनीच फोटो येताना काढत चला. हे इथे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणात उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी त्यांनी दान केली.
आणि दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व 40-50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व या ठिकाणी सुंदर अशा कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या भूमीला परशुराम भूमी असे म्हणतात. आणि वाघाची गुहा दाखवले आणि या बाजूला गाव शिकार दाखवले बघा. पूर्वीचे लोक गाव शिकार कसे करायचे ते इथे दाखवलेत बघा. देवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील सगळे लोक इकडे एकत्र येत असत. तर गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गावप्रमुख न्यायदान करीत असे. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात. तसंच आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हाच देव पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं त्याच्याकडे येणं जाणं असतं. तसंच या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव मी जाणीवपूर्वकच ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. तर आमच्या भावविश्वामध्ये देवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ साप नागेची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा निसर्गाशी संबंधित असंच ठेवले वाघजाई. आणि आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा देवाला नमस्कार करून झाल्यानंतर गाराणं घालतो. तसंच गाराणं देवाला आपण घालणार आहोत. सगळ्यांनी हात जोडून उभे राहा आणि होय महाराजा म्हणा. होय महाराजा. आता नाही हो. रुको जरा सबर करो. होय महाराजा. प्राचीन कोकण बघायला लांब लांब पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोकळा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे. पण जी काय त्यांच्या मागे इडापिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळे दूर कर रे महाराजा. होय महाराजा. ही वाद्य वाजवणारे जर कसबी असतील तर यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत लांब जात असे. पूर्वी यांचा वापर संदेश वहन आणि धार्मिक कार्यामध्ये केला जात असे. कोकणात भरपूर भूत असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या बळी गाराणी घातली जाते. तसेच पशुबळी दिले जातात. आणि इकडे वीरगाळ आहे. सैन्यामध्ये शहीद झालेल्या लोकांचं प्रतीक चिन्ह. पूर्वी पोतराज लोक स्वतःला साबुकाने मारून घ्यायचे. ते गावामध्ये असे खेळ दाखवण्यासाठी यायचे. ते इकडे दाखवलेत बघा. पद्धत अस्तित्वात होती. नाभिक, सुतार, कासार, शर्मकार हे प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सेवा पुरवीत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजे एका कुटुंबातील पुरुषाच्या घरी जाऊन केस वदाणी करण्यासाठी वर्षभरात 4 पहिली म्हणजे आता 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करीत असत. आणि आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट गावभर होते. ज्या अर्थी तुम्ही त्यालात ही गोष्ट नाभिकाला समजली त्या अर्थी ती संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रतिप्रमाणे खोताच्या घरी जाऊन मग गावात फेरफेटका मारू. इकडे ये. ते इथे खोताचं घर आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोताचा असेल. खोत हा गावचा प्रमुख असेल. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोताची असत. ही खोताची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या तसेच शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माजघराचा उंबरठाही त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोताची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोमट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. त्या घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसलेत त्याला ओटी असे म्हणतात. मान्यवरांनी ओटीवर बसायचे. ही जी समोर आहे ती पडवी सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे.
तर खोताच्या डाव्या साईडला आहे स्वयंपाकघर, तर खोताच्या उजव्या साईडला आहे देवघर आणि खोताच्या मागच्या साईडला आहे माझघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घरासमोर अंगण आहे, अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला कोकणातील एकही घर असं दिसणार नाही की ज्यापुढे अंगण नाही आणि तुळसही नाही. इथे आणखी त्यांचे जुने प्रकार दाखवले ते तुम्ही बघू शकता. हे 2-3 पाहिलेले म्हणजे बाकीचे नाही पाहिजे. हे पाहिलेले आमच्याकडे होता. हा इकडे शेतकरी आहे, याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका. याचं पूर्वीच असं घर होतं, तसंच घर आम्ही इकडे उभारलं आहे. ही जी पेटलेली सोल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटली ठेवली जायची कारण घरामध्ये पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असे तेव्हा ती चुलीतले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील सूर पेटवीत असे. जर हा विस्तव झाला तर घरात 2 गारकोट्या ठेवलेल्या असत, ते एकमेकांवर घासून हा विस्तव केला जात असे. ती खोयनी आहे, हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. ही पाठीमागे विहिरीने बांधून पाण्यामध्ये ठेवली जाते आणि हिची अंतर्गत रचना अशी आहे की हिच्या आतमध्ये गेलेला मासा पुन्हा बाहेर पडू शकत नाही. ही शेणाने सारवलेली टोपली आहे, तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. तिचा वापर शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवलेला आहे कारण शेतकऱ्याच्या घरात दरवर्षी पाळणा आलत असे. शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती आणि घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय बघा. हा इथे कुंभार आहे, मातीशी संबंधित सर्व कामे कुंभार करीत असे. याचे सफेद रंगाचं मडकं आहे, ते माडी काढायचं मडकं आहे. कोकणामध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळीने पोळी येते, तिला आडवा काप दिला जातो व बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो व ही थेंबथेंबणारी माडी हे मडकेवर सेवन लावून त्यामध्ये साठवले जाते. काळाच्या ओघात पारा पॉलिथिनरांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढायचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित सुरू आहे. हा इथे चर्मकार आहे, चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे आणि याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे एक देवस्थान आहे. त्या ठिकाणी एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकराचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. हे शंकराला मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकर गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब, नीतिवान पण श्रद्धाळू होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली व चर्मकाराने सुद्धा अतिथी देव भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. व आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर हे देवस्थान आहे त्या ठिकाणी आल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकारास दर्शन दिले व त्यास सांगितले, यापुढे मी इथेच राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली, परंतु आजही संक्रांतीला शंकराची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशजच करतो. म्हणजे मार्लेश्वर हे असं देवस्थान आहे की ज्या ठिकाणी कोणताही जातीभेद मानला जात नाही. ओम नमः शिवाय. मस्त. हा इथे पाणवठा आहे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा असं एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सगळा गाव एकत्र येत होता. गावातील स्त्रिया पाणी भरण्यासाठीच होत्या, तसेच गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी देण्यासाठीच होते. म्हणजे आमच्या ग्रामीण जीवनाचं मध्यवर्ती केंद्र हे पाणवठा होतं आणि वरती खाऊले मांजर दाखवलंय बघा. हा इकडे कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सेवा पुरवीत असत. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे.
हे या मुलीचं घर आहे. या मुलींची लग्न वयाच्या 8व्या व 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला त्या कासाराला मिळत नसे. ज्यावेळी या मुलीचं लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा दागिना देत असे. त्या व्यतिरिक्त या कासाराला कोणताही मोबदला मिळत नव्हता. म्हणजे हा कासार 8-10 वर्ष या मुलींना मोफत बांगड्या देत होता. म्हणजे पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपला नफा किंवा तोट्याचा विचार न करता आपलं कर्तव्य म्हणून काम करीत होते. हा इकडे सुतार आहे. शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे आजही जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला. हा इथे पुरुष समाज आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनीय होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा पुरुष करीत असे. हे सूप आहे, ही रोळी आहे, हिचा वापर धान्य धुण्यासाठी केला जातो. तसेच आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो. आपल्या घरामध्ये जेव्हा शुभ कार्य असते तेव्हा घरातील सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिका त्या रोळीमध्ये दिवा घेऊन उभ्या असतात. तर हा दिवा शुभ कार्य पार पाडण्याआधी विझला तर ते अशुभ मानले जाते. आजही आपल्या साखरदाराचं लग्न जर मुंबईला असेल तर ही रोळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात पण रोळी नाही मिळत. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत. ते झाकणीसारखं दिसतं त्याला घिरट म्हणतात. झाकणीमध्ये धान्य जळून निघतं तर घिरटामध्ये भात घातला जातो. व अख्खा तांदूळ बाजूला होऊन कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजे कोकणी कुकर. हे पुरण यंत्र आहे. याच्या आतमध्ये डाळ घातली जाते. तर हे 2 डाळ उलटसुलट फिरवून आधी डाळ बाजूला निघते. बाटली डाळ याच्या खाली पडते. तिच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात. इथे शेवयाकडेचं लाकडी यंत्र आहे. तर ती चहाची किटली आहे. त्याच्या बाजूला जेवणाचा डब्बा आहे. तर ती पाण्याचा तांबे आहे. खाली 3 डबे आहेत. बाजूने 2 चमचे आहेत. त्याने तो लॉक केलेला आहे. इथे हे दगडी उकळ आहे. पूर्वी असा वापर भाताचे पोहे काढण्यासाठी करत. आणि घरामध्ये जरा काही वस्तू दाखवल्यात बघा पूर्वीच्या. पाहिली पण आहे. करायला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे काही वर्षांपूर्वीच्या जुन्या तलवारी व ढाली मराठा कोच यांच्याकडे आहेत. त्यांना अजूनही गंज आलेली नाही. त्यांची दर दसऱ्याला पूजा केली जाते. हा तेली आहे. हा तेलाचा घाणा आहे. त्याला खुंट असे म्हणतात. त्याच्या आतमध्ये सुके खोबरे घातले जाते. आणि हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट ही आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. त्या ठिकाणी चोकडाला बैल बांधला जातो व ह्या आडव्या लाकडावर हा दगड ठेवून तरी स्वतः याच्यावर बसतो. हे सगळं वजन घेऊन हा बैल गोल फिरवला जातो जेणेकरून आतील खोबरं रगडून त्याचं तेल निघतं. हे तेल भरून काढायचं असेल तर चोकडाचे बैल सोडायचे व ही 2 लाकडं बाजूला करून आतील तेल भरून काढायचे. पुन्हा जर नवीन तेल पाडायचं असेल तर याची क्रमवार मांडणी करून हे तेल पाडले जात असे. म्हणजे पूर्वी 1 ते 1.5 पसा तेल पाडण्यासाठी 1 ते 1.5 तास लागत होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. तयार केला जातो जो पाण्यामध्ये खातात ना लाल रंगाचा कात त्याच्या खोडापासून तयार केला जातो. कात ना ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज जितक्या दुर्गम ठिकाणी राहत असे तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. हे लोक ज्यावेळी गावात येत असत त्यावेळी पायात चामड्याच्या भाला, हातात घुंगरांची काठी, खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशी यांचा मालक असतो. प्रत्येक गाई म्हशींची किंमत 8 ते 10 हजारांमध्ये असते. या सर्वांची जर विक्री करायची म्हटली तर त्यांची किंमत काही लाखांमध्ये जाते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांची राहणी साधी असल्याने त्यांची राहणी सुद्धा साधीच होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती उंचावरती बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट असते कारण त्यांनी केलेला मैला त्यातून खाली पडत असते. छपराची रचना जरी ओबडधोबड दिसत असली कितीही पाऊस आला तरी पावसाचे पाणी आतमध्ये जात नाही. काय आता आमची प्राचीन कोकणची टूर संपलेली आहे.
तुम्हाला कोकणबद्दल इन प्रॉपर डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही नक्की भेट द्या प्राचीन कोकणला.